देव अजून किती परीक्षा घेणार आहेस रे माझी? मला मान्य आहे माझा श्वास तुझीच देण आहे, पण माझा जीव तर सारंगमध्ये अडकलाय ना. तेच जर व्यवस्थित नसतील तर मी कशी जगणार? तुला आठवतंय जेव्हा जेव्हा सारंगवर संकट आली तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे मदत मागायला आले आणि तू मला कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाहीस. नेहमी माझी मदत केलीस, मला वाट दाखवलीस. मग आता का असं शांत बसलायस तू? त्या माणसाने कधीच कोणाचं वाईट नाही केलंय रे. नेहमी माणुसकीने वागलेत. नेहमी दुसऱ्यांच्या संकटात मदतीला धावून जाणारा माणूस आज स्वतः अंथरुणाला खिळून पडलाय आणि तू काहीच करत नाहीयेस. तू आजपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा होतास ना, मग आत्ता पण राहा ना देवा. हवं तर माझं आयुष्य त्यांना दे, पण त्यांना लवकरात लवकर बरं कर प्लीज. ताई, हो मी देवाचा प्रसाद आणलाय, ह्यांना देऊ का? हो, पण थोडासा द्या. मी त्यांचं मास्क काढते. सारंग, सारंग, मी तुमच्यासाठी देवाचा प्रसाद आणलाय. चला थोडं पिऊन घ्या ना. सारंग, मी सावली तुमच्या जवळच आहे, खाऊन घ्या ना थोडं. सारंग, ताई हे काहीच रिस्पॉन्ड नाही करत आहेत. म्हणजे मी आधी त्यांच्याशी बोलायचे, त्यांना पेज भरवायचे, तेव्हा ते रिॲक्ट तरी करायचे, पण आता काहीच हालचाल नाहीये. काल जो काही त्रास झाला त्याचा त्यांच्या तब्येतीवर फार वाईट परिणाम झालाय. जी काही इम्प्रूव्हमेंट झाली होती ती पूर्णपणे मागे गेली आहे. काय? ते पुन्हा एकदा दमात गेलेले. तुम्ही काळजी करू नका, ट्रीटमेंट चालू आहे. प्लीज बी पॉझिटिव्ह. मी मास्क लावू? आमिर, बाबाची तब्येत परत बिघडली. हो ना ओवी, मला हे काहीच कळत नसतं. बाप रे, आज खेळण्याचा मूड नाहीये वाटतं दोघांचा. चेहरे तर एकदम पडलेत बाबा. नाही, मी समजू शकते तुम्हाला दोघांना वाईट वाटत असेल ना खूप. सारंग बराच होत नाहीये. घरातले सगळे जण एवढे प्रयत्न करतायत, एवढी पळापळ करतायत. डॉक्टर अंकल पण येऊन गेले, त्यांनी इंजेक्शन दिलं, तरी सुद्धा सारंगची तब्येत काही बरी नाही होते. असं सगळं का होत असेल याचा विचार केला का तुम्ही? तेच तर ना, मला तर कळतच नसतं बघा. डॉक्टर आलेले, त्यांनी इंजेक्शन दिलं आणि बोलले की सुपुत्र लवकर बरे होतील. आणि शेवटी सगळं उलटच झालं असतं. पण तुम्ही दोघांनी जर नीट विचार केलात ना तर तुम्हाला कारण सापडेल. जरा डोकं लाव ओवी, तूच डोकं लाव, कारण हा तर ओव्हर स्मार्ट आहे. म्हणजे तुम्ही काय बोलताय मला नाही कळालं. नो प्रॉब्लेम, मी एक्सप्लेन करते. सारंगचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तो कुठे चाललेला? पंढरपूरला माझं गाणं ऐकायला. करेक्ट. आणि त्याने तिकडे तुझं गाणं ऐकायला यावं यासाठी त्याला फोर्स कोणी केलेला? मीच. म्हणजे हे जे काही झालंय ते तुमच्या दोघांमुळे झालंय. तुम्ही दोघांनी जर फोर्स केला नसतात, तुम्ही दोघांनी जर त्याच्या मागे काही हट्ट केला नसता तर तो तिकडे आलाच नसता आणि त्याचा ऍक्सिडेंटही झाला नसता. पण बिचारा मनापासून त्याला गाणं ऐकायचं होतं ओवीचं, म्हणून आला बाई पंढरपूरला. आणि ते झाल्यानंतर त्याला विठ्ठलाचं दर्शन पण घ्यायचं होतं, त्याची खूप इच्छा होती. पण काय झालं,
हे सगळं होण्याआधीच बिचाराचा ऍक्सिडेंट झाला. तुम्हाला दोघांना विठुराया यासाठी शिक्षा देऊ शकतो हं? काय हो म्हणजे तुम्ही दोघं बघा बरं आता, हे सगळं तुमच्या दोघांच्या चुकीमुळे झालं. तुमच्या दोघांमुळे आज सारंग तिकडे बेडवर पडलाय, बराच होत नाहीये, इतकं लागलंय त्याला. आणि तुम्ही दोघं काय करताय? घरातले जसे बाकीचे इतके प्रयत्न करतायत, इतकी पळापळ करतायत, काही ना काही ट्राय करतायत सारंग बरा व्हावा म्हणून, तसं तुम्ही तर काहीच नाही करत आहे. तुम्ही काय करता? फक्त हसत खेळत इकडे तिकडे फिरताय, खाताय, पिताय, मस्त झोपा काढताय, खेळताय आणि अति शहाणपणा करताय. सारंगचा जीव वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले? तो बिचारा सारंग, त्याचं तुमच्या दोघांवर एवढं प्रेम आहे, तुमच्या दोघांसाठी एवढं करतो तो, आणि तुम्ही अजिबात कसलेच प्रयत्न नाही करत आहे त्याचा जीव वाचवण्यासाठी. त्यामुळे तो विठुराया वरून बघतोय. ज्या सारंगचं आपल्या लेकरांवर एवढं प्रेम आहे, ते त्याच्यावर तितकं प्रेमच करत नाहीत, काही प्रयत्नच करत नाहीत. त्यामुळे तो तुम्हाला 100% या गोष्टीसाठी शिक्षा देणार. दोघंही आता अलर्ट राहा इथून पुढे, कारण विठुराया कधी कोणाला कशी शिक्षा देतो हे काही कळत नाही बाबा. आणि जर ती शिक्षा टाळायची असेल तर तुम्ही सुद्धा जरा बघा, काही प्रयत्न करता येतील का सारंगचा जीव वाचवण्यासाठी. त्याचा जीव वाचावा म्हणून तुम्हाला काही करता येतंय का याचा प्लीज विचार करा. बघा बाबा. मार्क, यस मॅम. त्या डॉक्टरने फसवलंय आपल्याला, पुरता फसवलंय. कुठलं इंजेक्शन दिलं त्याने त्या सारंगला? जिवंतच आहे तो. आता ना सारंग शुद्धीवर न आल्यामुळे त्या तिलोत्तमाच्या नजरेतनं पण मी पडले. आता ना तिलोत्तमा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीये. माझी सगळी क्रेडिबिलिटी शून्य केली त्या डॉक्टरने. तुम्हाला तुमच्या डॉक्टरने नाही, त्या सावलीने फसवलं. व्हॉट? काय बोलतेस तू मोनिका? सावलीचा काय संबंध या सगळ्याशी? तुम्हाला आठवतंय सावलीने मला मदत मागितली होती की सारंगच्या रूम मध्ये जरा शीट्स वगैरे क्लीन करूयात, येता का? मग मी गेले होते. सारंगच्या रूममध्ये ना खूप पसारा झालाय, मी लगेच आवरते. मोनिका ताई माझी मदत कराल का प्लीज? चला चला बबलू दादा तुम्ही पण चला प्लीज. तेव्हा खोलीत गेल्यानंतर तिने मला सांगितलं की आजवर इतके डॉक्टर्स येऊन गेले, इतक्या डॉक्टर्सने सारंगला तपासलं, पण कोणीच या स्पेशल इंजेक्शनचा उल्लेखही केला नव्हता. पर तिला त्या इंजेक्शन बद्दल काही फार कन्सर्न नव्हतं. तिला तुमच्यावर आधीपासून संशय होता.